सुरुवातीच्या काळात AI डेव्हलप होत असताना इतक्या अडचणी आल्या की लोकांचा त्याच्यावरचा विश्वासच उडवला आणि तो विश्वास पुन्हा मिळवणं म्हणजे अशक्यप्राय गोष्ट होती. पण जेफ्री हिंटन आणि यान लुकान यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी हार मानली नाही. जेफ्री हिंटन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तर नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळाली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पत्नीचे कर्करोगाने निधन झाले. इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा भरपूर अपमान केला. इतके धक्के सहन करूनही ते AI वरती काम करतच राहिले. लोकांचा न्यूरल नेटवर्ककडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि जुन्या विचारांना संजीवनी मिळावी म्हणून त्यांनी 2004 साली एक नवीन संकल्पना मांडली आणि ती संकल्पना होती डीप लर्निंग. आणि याच संकल्पनेमुळे AIच्या क्रांतीला खरी सुरुवात झाली. याच काळात यान लुकान यांनी CNN नावाचं तंत्र विकसित करून 1990च्या काळात बँकेतले चेक आपोआप वाचण्याचं तंत्र विकसित केलं. तर जुगरेन स्मिडहुबर यांनी LSTM तंत्रज्ञान विकसित करून AIला स्वतःची मेमरी दिली. अनेक दशकांचा संघर्ष आणि या लोकांची दूरदृष्टी आज AIच्या रूपात आपल्या हातात आहे. आणि याच मेहनतीमुळे जेफ्री हिंटन आणि यान लुकान यांना तंत्रज्ञान क्षेत्रातला नोबेल समजला जाणारा म्हणजेच ट्युरिंग अवॉर्ड देण्यात आला. या लोकांच्या अफाट मेहनतीमधून आपल्या हातात आलेले AI तंत्रज्ञान आपण कसं वापरायला पाहिजे याचा विचार आपण नक्की करायला हवा.